नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत वेव्स प्रॅक्टिस। आता ही वेव्स प्रॅक्टिस का करायची? कारण आपली निडल आहे ही प्रत्येक दिशेने फिरली पाहिजे। जशी डिझाइन आहे त्या आकारानुसार आपली निडल आहे ही फिरली पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण हे वेव्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। कारण अशा ज्या डिझाइन मी तुम्हाला दाखवेन ह्या तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुमची निडलचा सराव आहे हा खूप छान प्रकारे होणार आहे आणि तुमचं वर्क सुद्धा तुम्हाला इझी येणार आहे। त्याच्यामुळे चला शिकूया आपण वेव्स प्रॅक्टिस। इथे आपण वेव्स आखून घेऊया। बघा असे बॉक्स केले, त्रिकोण एक केला, लहरीचा आकार एक केला, डिझाइन एक आकार केला आणि वॉटर फिलिंगचा एक आकार केला। आता इथे आपल्याला सिल्क थ्रेडचे 2 धागे लागतात, त्याच्यामुळे आपण रिकाम्या रीलमध्ये तो धागा भरून आपण 2 रील त्याचे तयार करतो आणि 2 धाग्याचे आपण गाठ मारून एकत्र वर्कसाठी घेत असतो। तर बघा एका कोपऱ्यातून आपल्याला टाका वरती काढायचा आहे। आपल्याला सिल्क थ्रेडसाठी 2 तार निडलच घ्यायची आहे कंपल्सरी, कारण आपल्याला 2 धाग्यांनी वर्क असतं, त्याच्यामुळे 2 तार निडलच आपल्याला लागते। सिंगल तार निडल तुम्ही यूज केलीत तर एक टाका वरती येणार, एक टाका खाली राहणार, दोन्ही धागे व्यवस्थित वरती येणार नाही। त्यासाठी आपल्याला 2 तार निडलच इथे घ्यायची आहे। बघा आपण सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या बॅक साईडला एक टाका दिला, म्हणजेच काय आपण तिथे लॉक स्टिच दिली आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू केली। बघा आता आपण पॉइंट कसा काढायचा आहे, ज्या दिशेने आपलं वर्क आहे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने आपल्याला एक दुसरा छोटा टाका घ्यायचा आहे, म्हणजे आपला तिथे एक कॉर्नर तयार होतो, पॉइंट खूप छान येतो। बॅक साईडला एक टाका दिला आणि स्टिच आहे ही आपली पुढे कंटिन्यू केली। बघा जेवढा छोटा टाका तेवढा तुमची फिनिशिंग खूप छान दिसेल, त्याच्यामुळे इथे छोटे छोटे टाके घ्या। बघा आता आपली डिझाइन आहे ही वरच्या दिशेने चाललेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या खाली विरुद्ध दिशेला बरोबर त्याच्या खाली आपण एक छोटा टाका घेतला आणि स्टिच पुढे कंटिन्यू केली। जिथे डिझाइन आहे निडलचा पॉइंट त्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे जशी डिझाइन फिरेल तुमची तसा तुमचा निडलचा पॉइंट आहे हा फिरणार आहे। बघा पुन्हा आपण बॅक साईडला एक टाका घेतला आणि स्टिच पुढे कंटिन्यू केली। व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करते म्हणजे आपलं वर्क आहे हे लवकर संपेल, आपल्याला टाइम ॲडजस्ट होईल व्हिडिओमध्ये। कारण जर मोठा व्हिडिओ असेल तर कोणी बघत नाही आणि मग टाळाटाळ होते, त्याच्यामुळे आपण छोटा शॉर्ट व्हिडिओ केला आहे। तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करा। बघा सेम आपण इथे तर एंड नॉट घेत आहे। बघा पहिला टाका वरती काढलेला आहे, त्याच्यामधून दुसरा टाका वरती उचलायचा आहे आणि ह्या दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका वर उचलायचा आहे आणि इथे कंपल्सरी आपल्याला 2 टाकेच टाकायचे आहेत। 2 स्टिच घेऊन एंड नॉट द्यायचे आहे, म्हणजे का आपलं सिंगल एंड नॉट दिली ना की धागा सुटू शकतो, आपलं वर्क सुटू शकतं। त्याच्यामुळे इथे आपल्याला कंपल्सरी 2दा स्टिच टाकून आपल्याला 2 एंड नॉट घ्यायचे आहेत, म्हणजे आपली फिनिशिंग पण येणार आहे आणि आपला वरती राहिलेला धागासुद्धा आतमध्ये जाणार आहे। आता आपण त्रिकोण बघूया। बघा सुरुवातीला पुन्हा मी कोपऱ्यातून टाका वरती काढला, बॅक साईडला एक टाका घेतला, कंपल्सरी बॅक साईडला एक टाका द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपली काय होतं स्टिच आहे ही फिक्स होते। सुरुवातीला बॅक साईडला टाका कंपल्सरी द्यायचा असतो, कोणतीही स्टिच असू दे, कोणतंही वर्क असू दे। बघा आता पुन्हा आपला कॉर्नर आला, त्याच्यामुळे बॅक साईडला एक टाका घेतला आणि स्टिच आपली जिथे चालू आहे डिझाइन त्या दिशेने आपलं निडलचं टोक ठेवून चेन स्टिच टाकली। बॅक साईडला टाका घेतला, स्टिच आहे आपली पुढे कंटिन्यू केली।
बघा टाके आहे इथे छोटे छोटेच घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येणार आहे. बघा आता वरच्या दिशेने जायचं आहे, त्याच्यामुळे पण त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला खाली स्टिच घेतली आणि स्टिच आहे ही पुढे कंटिन्यू केली. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करते या डिझाईनसाठी, म्हणजे आपला तेवढा टाईम आहे हा ॲडजस्ट होईल. कारण भरपूर 30-1 मिनटाचा व्हिडिओ होतो आणि मग तेवढा व्हिडिओ कोणी बघत नाही, त्याच्यासाठी मी असं त्यामुळे थोडासा व्हिडिओ फॉरवर्ड करून ही ट्रिक वापरते. इथे एंड नॉट घेतली, पुन्हा डबल एंड नॉटने आपल्याला राहिलेला धागा घालवायचा आहे, म्हणजे 2 एंड नॉट इथे घ्यायचे आहे. आता इथे लहरीचा आकार बघूया. बघा सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या बॅक साईडला एक छोटा टाका घेतला आणि स्टिच ही आपली पुढे कंटिन्यू केली. जशी डिझाईन आहे तसंच आपल्याला निडलचं टोक ठेवायचं आहे आणि छोटे छोटे टाके काढायचे आहेत. बघा अशी प्रॅक्टिस केलीत ना तुम्ही तर तुमचं वर्क आहे हे खूप छान तुम्हाला इझिली येणार आहे. कारण इथे प्रत्येक दिशेने आपली निडल फिरते आहे आणि प्रॉपर आपला सराव होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा या वेव्हजनी प्रॅक्टिस करा. जेवढं तुमचा सराव होईल तेवढं तुम्हाला वर्क आहे हे इझी येणार आहे आणि तुमचं कामाचं स्पीडसुद्धा वाढणार आहे. बघा जशी डिझाईन आहे तसंच आपलं निडलचं टोक आहे हे ठेवायचं आहे. बघा आता डिझाईन ही खालच्या दिशेने होती, त्याच्यामुळे निडलचं टोक आहे हे आपण खालच्या दिशेने ठेवलं. आता डिझाईन आहे ही आपली वरच्या दिशेने चाललेली आहे, त्याच्यामुळे आपलं निडलचं टोक हे वरच्या दिशेने ठेवायचं आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे. जशी आपली डिझाईन आहे तसं आपल्याला निडलचं टोक हे फिरवायचं आहे. आता बघा डिझाईन ही खालच्या दिशेने आली, त्याच्यामुळे निडलचं टोक हे आपण खालीच्या दिशेने ठेवलं आणि छोटे छोटे टाके काढले. एक वर्क करताना तुम्हाला निडलचा टोकाने जास्त धागा खेचायचा नाही आहे, नॉर्मलच पकडायचा आहे. जर तुम्ही हा धागा जास्त खेचत राहिलात तर त्या पॉईंटने तुमचा हा सिल्क थ्रेडचा धागा आहे हा तुटून जाणार आहे. कारण हा धागा खूप नाजूक असतो, खूप असा सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे लवकर तुटू शकतो. त्याच्यामुळे बघा जास्त खेचायचं नाही आहे वर्क करताना, नॉर्मल फक्त पकडायचं आहे. जेवढं खेचाल तेवढं तुम्हाला वर्क आहे हे असं डिफिकल्ट वाटू शकतं, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट हातानेच आपल्याला धागा पकडायचा आहे. खालून सुद्धा आणि वरतून टाका काढताना सुद्धा नॉर्मलच आपल्याला पकडायचं आहे, जास्त खेचायचं नाही आहे. आता इथे दुसरी आपण डिझाईन चालू करूया. बघा जशी डिझाईन आहे त्या दिशेने आपल्याला निडलचा टोक ठेवायचा आहे आणि छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत. प्रत्येक डिझाईन भोवती आपली निडल फिरली पाहिजे. आपण चेन स्टिचचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. आपण आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट आरी वर्क शिकवत असतो आणि तुम्हाला नक्की या चॅनलचा तुम्हाला फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तरच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बघा या पद्धतीने आपण डिझाईन भरत आहोत. बघा जेवढे छोटा टाका घ्याल तेवढंच तुमचं फिनिशिंग येणार आहे. जर मोठा टाका घेतलात तर तुमचं तेवढं उठून असं फिनिशिंग दिसणार नाही, त्यासाठी टाके हे छोटे छोटेच घ्यायचे आहेत. तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरे आकार तुम्हाला जर करायचे असतील तर तसे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे एखादा डिझाईन असेल एखादा कोणता दुसरा वेगळा असं पक्षी म्हणा किंवा दुसरं काहीही तुम्हाला वेगळं काही प्रॅक्टिस करायचं असेल डिझाईन, तर तुम्ही तशीसुद्धा डिझाईन प्रॅक्टिस करू शकता हे वेव्ज न करता. पण प्रॅक्टिस भरपूर करा, कारण प्रॅक्टिस केल्याने काय होतं तुमच्या निडलचा भरपूर सराव होतो, तुमचा स्पीड वाढतो, तुमची फिनिशिंग आहे वर्कला हे खूप छान येणार आहे. त्याच्यामुळे खूप प्रॅक्टिस करा. आता हा वॉटर फिलिंगचा आकार बघूया.
सुरुवातीला एक टाका वरती काढायचा आहे. बॅक साईडला एक छोटा टाका घ्यायचा आहे आणि स्टिच आहे आपली पुढे कंटिन्यू करायची आहे. बघा, छोटे छोटे टाके घेत आपण डिझाईन कंप्लीट करणार आहोत. तुम्ही आरी वर्क पहिल्यांदा स्टार्ट करणार असाल तर तुम्ही चेन स्टिचचा व्हिडिओ नक्की बघा. मी आय बटनवरती लिंक देते, म्हणजे सुरुवात कशी करावी याचा तुम्हाला अंदाज येणार आहे आणि चेन स्टिच बेसिक कशी असते हे तुम्हाला समजणार आहे. मी इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. आता इथे ही डिझाईन आहे, हे आपण वॉटर फिलिंगसाठी यूज करतो. त्याच्यामुळे बघा, छोटे छोटे टाकेच घ्यायचे आहेत. जेवढा छोटा टाका येणार आहे तेवढीच तुमची फिनिशिंग दिसणार आहे. त्याच्यासाठी इथे छोटे छोटेच टाके आपल्याला घ्यायचे आहेत. जशी डिझाईन आहे तशी आपली निडल फिरते आहे. बघा, चारही दिशेने आपली निडल फिरती आहे. या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट्स करा, कारण मला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्समुळे. आता सध्या कमेंट्स कोणी करत नाही आहात, त्यामुळे प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला कोणता विषय दुसरा शिकायचा असेल माझ्याकडून ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आपण नक्की तो विषय शिकूया. मी पुढे आपण हेवी डिझाईन कसे ट्रेस करतो याचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. जर तुम्हाला याचं पाहिजे असेल व्हिडिओ तरी मला सांगा कमेंट करून, आपण नक्की व्हिडिओ बनवूया. कोणता टॉपिक जर तुम्हाला हवा असेल किंवा काही तुमची शंका असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, आपण नक्की व्हिडिओ बनवूया. थँक्यू फॉर वॉचिंग. सगळ्यांनी असाच सपोर्ट करा.